दिगंबर जैन समाजाच्या चातुर्मासास प्रारंभ झाला असून या चातुर्मासानिमित्त मंगल कलश स्थापना तथा गुरुपौर्णिमा युग प्रवर्तक 1008 श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर अरिहंतनगर या ठिकाणी आयोजित करण्यात आली असल्याबाबत सविस्तर माहिती चातुर्मास समिती अध्यक्ष महावीर पाटणी यांनी देत या संपूर्ण कार्यक्रमाचा सर्व समाज बांधवांनी लाभ घेण्याचे आवाहनही UCN TV न्यूजच्या माध्यमातून केले आहे। चातुर्मास समिती परमपूज्य आचार्य विराग सागरजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं छत्रपती संभाजीनगरमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्यात मोठा असा संघ हा अरिहंतनगर जिनालयमध्ये विराजमान आहे। या संघाच्या माध्यमातून आम्ही गेली 4 महिन्यापासून यांना प्रयत्न करत होतो की औरंगाबादला यायचं आहे, परंतु मध्यंतरी अशी मोठी घटना घडली की ज्या संताच्या नावाखाली आम्ही इथं संघाची आखवानी केली होती ते स्वतः संघाचे संघनायक आचार्य विराग सागरजी महाराज यांचं देवमूर्ती जालन्याच्या पहिले 5 किलोमीटर पहिले देवमूर्ती येथे त्यांचं देवलोकगमन झालं। समाजाला प्रश्न पडला होता की इतक्या मोठ्या संघाला आपण आणणार आहोत आणि मुख्य संघनायकच जर नाही तर कसं होणार संघ, परंतु त्याच दिवशी त्याच सभेत आम्ही डिक्लेअर केलं होतं की या संपूर्ण संघाला आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये आणणार आहोत आणि त्या दिवसापासून आम्ही आणि आमचे सर्व चातुर्मास समिती मंदिराचे विश्वस्त मंडळाचे कार्यकर्ते या सर्वांनी भरपूर असा प्रयत्न केला, महिला मंडळाने प्रयत्न केला आणि आज या ठिकाणी हा इतका मोठा विशाल संघ 21 साधू आणि साध्वी भगवंताच्या उपस्थितीत विहित सागरजी गुरुदेव यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ पूर्णपणे कार्यरत आहे। या संघाच्या माध्यमातून सकाळपासून सकाळी 7 ते 8 या कार्यकालात प्रवर्तक मुनी श्री विश्वनायक स्वामीजी यांच्या माध्यमातून फॉर युअर प्रोग्रेसच्या धर्तीवर एक खूप सुंदर असं सामाजिक एकोपा कसा राहावा या भावनेतून आणि स्वतःचं उत्थान कसं व्हावं या भावनेतून प्रवचन होत असतं। त्याच्यानंतर 8:30 ते 9:30 या वेळेदरम्यान इष्टोपदेश या ग्रंथावर जो एक सर्वोत्कृष्ट असा ग्रंथ आहे त्याचे 51 श्लोक आहेत, त्या 51 श्लोकवर या संघातले एक ज्येष्ठ साधू गंधर विवर्धन सागरजी महाराज हे प्रवचन त्या माध्यमातून करतात त्या विषयावर। तदनंतर दुपारी 10 वाजल्यापासून या पूर्ण परिसरात या साधू संतांची आहारचर्या जे असतात, तुम्हाला माहीत असेल की दिगंबर जैन साधू हे फक्त 24 तासात एकदाच आहार घेतात, एकदाच करपत्रात आहार घेतात, त्याच्यानंतर ते काहीच घेत नाही। आणि खूप साधू असे आहेत की त्यांना अल्टरनेट दिवसात म्हणजे एक दिवस आहार घेतात, दुसऱ्या दिवशी उपास, असे खूप साधू आहेत, असेही साधू आहेत। तर यांची आहारचर्या होते, नंतर 12 वाजेपासून तर 2 वाजेपर्यंत सामायिक असतं। आमच्यामध्ये दिगंबर जैन समाजामध्ये हे जे पावसाळ्याचे 4 महिने असतात त्या ठिकाणी जे काही आमचे गुरु महाराज आहेत किंवा माताजींचं संघ असेल तर ते संघ विहार नाही करत, चालत नाही, तर त्यांच्या एका ठिकाणी त्यांचं चातुर्मास योजलेलं असतं आणि त्यानिमित्त धर्म साधना करणे, धर्मप्रचार करणे आणि लोकांना जे धर्माची शिकवण देणे यासाठीची ही सर्व बाबी या ठिकाणी होत असतात। समाज म्हणून चातुर्मासामध्ये जे गुरुवर्य येतात त्यांच्यासाठी आपल्याकडनं काय काय सुविधा उपलब्ध असतात?